नमस्कार मित्रांनो, आपण आहोत या ठिकाणी कैलासवासी नवनाथ दगडू साबळे प्राथमिक शाळा भाटनगर या शाळेमध्ये आपण पाहतोय आज एक वेगळी लगबग आहे आणि हा आमच्या मगर मॅडमने अतिशय छान पद्धतीने बोर्ड सजवलेला आहे। बोर्डवर पहा शालेय पोषण आहार सप्ताह, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे, क्षार, जीवनसत्व, आपल्याला जे जे घटक शरीरासाठी आवश्यक असतात ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे, मुलांनी खाल्ले पाहिजे, यासाठी हा स्तुत्य उपक्रम आपल्या कैलासवासी नवनाथ दगडू साबळे प्राथमिक शाळा भाटनगर या ठिकाणी होत आहे। लगबग भरपूर आहे आणि या ठिकाणी बघा हे सजवण्याचं काम सुद्धा अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे। पहा या ठिकाणी शाळेच्या आवारामध्ये अतिशय छान पद्धतीने रांगोळी पण काढलेली आहे। पहा अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी रांगोळी सजवलेली आहे। बघा PCMC पब्लिक स्कूल कैलासवासी नवनाथ दगडू साबळे प्राथमिक शाळा भाटनगर असं या ठिकाणी वर नाव टाकून अतिशय शालेय पोषण आहार सप्ताह ह्या ठिकाणी साजरा करत आहेत। पहा मॅडम नमस्कार। नमस्ते। या आपल्या शाळेच्या आहेत ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय मगर मॅडम। मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जो बोर्ड हा आपला सजवलेला आहे तो ह्या मॅडमने सजवला। मॅडम काय आहे नेमकं, काय चालू आहे शालेय पोषण आहार म्हणजे काय आहे? 2 मिनिटात तुम्ही थोडं सांगा। आपलं शासनातर्फे सगळ्यांकडे म्हणजे सर्व शाळांमध्ये शालेय पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात येत आहे। तर मुलांना पोषण आहाराचे महत्त्व समजावे आणि त्यांचं खाण्यामध्ये किंवा त्यांनी त्या पोषण आहारांचा समावेश करावा यासाठी शासनाचा हा उपक्रम आहे। त्या उपक्रमांतर्गत आपल्या शाळेमध्ये आपण मुलांना वेगवेगळ्या पदार्थांची माहिती सांगण्यासाठी प्रदर्शन भरवलेले आहे। पहा शाळेमध्ये मुलांना पौष्टिक आहार भेटावा, त्यांना त्याचं ज्ञान व्हावं यासाठी शाळेमध्ये मग त्याच्यामध्ये तुमचे कॅल्शियम, कार्बोदके, जीवनसत्वे, प्रथिने हे सगळे काय असतात, कोणत्या पदार्थामध्ये असतात याची जाणीव व्हावी, मुलांना कळावी म्हणून या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी हा स्तुत्य उपक्रम केलेला आहे। मॅडम खरंच धन्यवाद। या कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू सर। नमस्कार। हे धोत्रे सर आहेत बघा आपल्या शाळेमधले आणि यांचंही या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने नियोजन चाललेलं आहे। सर काय सांगाल शालेय पोषण आहाराबद्दल? तुम्ही सप्ताह साजरा करताय नेमकं? सर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जो विद्यार्थी आपल्याकडे येत आहे त्या विद्यार्थ्याचे एक आरोग्य व्यवस्थित राहावं, सुस्थितीत राहावं यासाठी पोषण आहार देण्यात येत आहे। तर हा पोषण आहार देत असताना त्या पोषण आहारात विविध जीवनसत्व जे आहेत त्यांचा समाविष्ट व्हावा असे आहार या ठिकाणी दिला जातो। आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आपल्याकडे अन्नामृत फाउंडेशन आहे जो आपल्याकडे या ठिकाणी पोषण आहार पुरवितो। त्यात मग खिचडीत विविध प्रकारचे असे जे जीवनसत्व उपलब्ध असतील अशा प्रकारचा आहार या ठिकाणी दिला जातो। विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवायची असेल तर विद्यार्थ्यांचं आरोग्य व्यवस्थित असणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने या ठिकाणी पोषण आहार दिला जातो आणि त्याच दृष्टीने हा पोषण आहार सप्ताह या ठिकाणी साजरा करून एक जागृती या ठिकाणी केली जात आहे आणि पालकांना देखील या ठिकाणी संदेश दिला जात आहे की घरी देखील अशाच प्रकारचा पोषण आहार मुलांना देण्यात यावा। मुलांना सुद्धा असाच आहार, तुम्ही असाच आहार घ्या की जो आपल्यासाठी हेल्दी असेल आणि ह्या शालेय पोषण आहार सप्ताह या ठिकाणी। धन्यवाद सर। या ठिकाणी आपल्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ अपर्णा साळवी मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी खूप छान पद्धतीने उद्घाटन झालेलं आहे। PCMC पब्लिक स्कूल कैलासवासी नवनाथ दगडू साबळे प्राथमिक शाळा आणि या ठिकाणी नारळ फोडायचं आहे का? या ठिकाणी धोत्रे सरांच्या हस्ते खरं म्हणजे नारळ वाढवण्यात आलेला आहे। खूप छान पद्धतीने या ठिकाणी स्वागत झालेलं आहे सगळ्यांनी। पहा शालेय पोषण आहार सप्ताह हा जो आहे तो आज या ठिकाणी आपल्या कैलासवासी नवनाथ दगडू साबळे प्राथमिक शाळा भाटनगर या ठिकाणी साजरा होत आहे। पहा आणि या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत होत आहे। या ठिकाणी पहा अतिशय छान पद्धतीने खरं म्हणजे सगळं सजवलेलं आहे आणि सगळं पौष्टिक आहे। तर मी आदरणीय आपल्या मुख्याध्यापिका साळवी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी थोडं टेस्ट करून पाहायचंय आणि त्यांच्यानंतर सगळ्यांनीच थोडे पदार्थ टेस्ट करून पहा। मॅडमने चिक्की मला वाटते उचललेली आहे आणि 5वीला मला वाटतं चिक्की होती तयार करून घ्यायची, तर 5वीच्या मुलांनी ती तयार केलेली आहे। थोडी टेस्ट करा मॅडम।
धोत्रे सरांनी डोसा घेतलाय, प्रत्येकाने एक एक घ्या म्हणजे आणि मी गाजर घेतलेला आहे, त्यामुळं अर्ध मी धोत्रे सरांना देतो या ठिकाणी. चला पलीकडं. आपल्यापेक्षा मुलं महत्वाची. पहा सगळेजण टेस्ट करतायत, वेगवेगळे पदार्थ आहेत आणि अतिशय पौष्टिक या ठिकाणी आहे. पहा या ठिकाणी कोथिंबीर, गावरान कोथिंबीर आहे बरं का. कोथिंबीर, भाजीपाला असा काय मला वाटतं बालवाडी कडे भाजीपाला होता सगळा आणि बालवाडीने अतिशय छान पद्धतीने केलेला आहे. ही पहा ही मगर केली बघा, मगर तयार केली बघा, मगर दिसती का मगर ती बघा, मगरीसारखं केलेलं आहे. आणि इकडे पहा सगळे खात आहेत बघा, सगळे टेस्ट करतात बघा, सगळे त्यांचे व्हिडिओ काढा त्यांचे व्हिडिओ काढा, टेस्ट करतायत आणि बाळा काय आणलंय तू? मक्का. मका. अरे बा पौष्टिक म्हणलं की पौष्टिकच आहे बघा. आपण गावाकडं मक्याचे कणस बिंस खातो बघा, मक्याचे कणस, आणि हे जर खाल्लं तर हे 100% काय तुम्हाला पौष्टिक आहे, बरोबर आहे की नाही? तू खाते का पण नक्की का फक्त आम्हालाच खायला आणलंय किंवा बाकीच्या खायला आणलंय बघा. याने खूप छान. कितीला आहे तू? 6वी. 6वीला. काय नाव तुझं? समीक्षा सिद्धार्थ दिलपाटे. बघा समीक्षाने हे छान पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे पा. अशा सगळ्यांचंच केलेलं आहे. असं करून फिरवायचे, सगळे आले की त्यांना काय सांगा. हा परत पॉज करा. नमस्कार मॅडम, ह्या आहेत आपल्या कैलासवासी नवनाथ दगडू साबळे प्राथमिक शाळा. आपल्या या शाळेच्या नवीन मुख्याध्यापिका सौ अपर्णा साळवी मॅडम. मॅडम हा जो उपक्रम आहे शालेय पोषण आहार सप्ताहाचा, याविषयी 1-2 शब्द आपण सांगावेत अशी आमची इच्छा आहे बघा. आमच्या शाळेमध्ये गेला आठवडाभर आम्ही शालेय पोषण आहार सप्ताह राबवत आहोत आणि हा अतिशय उत्कृष्ट असा माझ्या सर्व शिक्षकांनी मिळून सोमवारपासून राबवला आणि आज त्याचा शेवट आम्ही केला की विद्यार्थ्यांना स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ, कडधान्य काय आहे, कसे आहेत, काय आहेत हे आम्ही रांगोळीद्वारे ते प्रदर्शन मांडलं आणि प्रत्येक वर्गाला आम्ही ते फिरवलं. पालेभाज्या वगैरे प्रत्यक्ष मुलांना आम्ही दाखवलं आणि याचा मुलांना फार, आणि मुलांनी पण आपल्या पद्धतीने घरपौष्टिक पदार्थ बनवून आणले आणि त्याचा मुलांना आम्ही त्याचा आस्वाद घेण्यास सांगितलं आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून एकदम छान पद्धतीने हा उपक्रम आम्ही राबवला. धन्यवाद. बघा धन्यवाद मॅडम. शालेय पोषण आहार फक्त पुस्तकी ज्ञान न देता मुलांना स्वतः तो पदार्थ कळला पाहिजे. त्या पदार्थातून आपल्याला काय भेटतं, आपल्या शरीरामध्ये काय निर्माण होत आहे, जीवनसत्व महत्त्वाचे असतात, क्षार महत्त्वाचे असतात, कार्बोदके महत्त्वाचे असतात, या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व शिक्षकांनी आपल्या आदरणीय मुख्याध्यापिका साळवी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा केलेला आहे. मॅडम खूप खूप छान पद्धतीने उपक्रम. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर.
मित्रांनो, हीच ती विद्यार्थिनी जी आतापर्यंत व्हिडिओ काढत होते पहा, माझ्या वर्गातली विद्यार्थी आहे. काय सांगशील, काय तू काय केलं होतं का नाही, काय पदार्थ बनवला होता का नाही, काय सांगितलं होतं काय? मीही केलता आणि माझ्या वर्गातल्या मुलींनीही केलता. कोणी काय काय म्हणजे त्यांना अर्ध्या मुलींनी जे ड्रायफ्रुट्स बनवले आले, फळं भाज्या ते बनवल्या आणि अर्ध्या मुलींनी तर काही तेलाचे बनवले. त्यांना हिने स्वतः पदार्थ बनवला होता, आणला होता, मी तो टेस्ट केला, त्याच्यावर हिने व्हिडिओ काढला. खरंच तिचं खूप खूप धन्यवाद, तुझं अभिनंदन. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की शालेय पोषण आहार हा जो सप्ताह आहे हा प्रत्येक शाळेमध्ये खरं म्हणजे स्तुत्य उपक्रम आहे, साजरा केला पाहिजे. आपल्या मुलांना आज जी पिढी पिझ्झा बर्गरकडे जातीये ती पिढी आपण पुन्हा कडधान्याकडे आणली पाहिजे आणि व्यवस्थितरित्या मुलांचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.